यायला आजपर्यंत एवढं कोणी ऐकून घेतला का तू? काय छोड राहिला बांध करून करून मोठे झाले आपले बांध कोरले नाही तर काय? अरे बाप एवढं बोल राहिला आता. अरे बाजूला सरक आला तुझा बाप रे. ओय तो चुलतेच पोर काय करू राहिली तिथं? त्यांचा बंगला चालू आहे तिथं, यांनी जमीन घेतली नाही इथं बंगला बांधून राहिली नवीन. चाल तीन जमीन घेतली बंगला बांधून राहिली तो काय मा काय आपलं आहे ना घर, काय कवर पत्र्याच्या घरात राहते बरोबरचे बंगले बांध राहिले. त्यांनी इकले जमिनी काढले कर्ज, मी काय जमीन विकू का बावळे? त्याला काय होतं नादा पुढं सगळं बांध त्यांच्या रिश्व तू बंगला बांध दाद्या तू काही कमी नाही. तू बी नशी त्या सारखा दुखतं नशी वाट ठेवतो रे. यांचं जर रिस्क पुरी करायची असेल ना मी अख्खं घर जाळून टाकेल यांचं. तू एवढं लक्षात ठेव. काही जमीनच इकायची ना आपली रोड फ्रंटची 2 एकर आहे, तिला गिरायक पाहिजे. गिरायक काय गिरायक पप्पाला सांगतो मी आम्हीच घेऊन टाकतो तुझी जमीन. किती तुझी जमीन? माझी 2 एकर 2 एकर किती होत्या? 1.5 कोटी ना. हा पप्पा सांगतो मी 2 कोटी देऊन टाकते तुला. थोडा आम्ही सपोर्ट करतो. चालेल ना. सांगतो पप्पाला आपलाच माणूस हा. ए रोश्या लय दिवसापासून टॉक यायचं होतं पण आता येत नव्हतं तो चुलत भावामुळे. अरे मला वाटायचं ते लय चांगलं एवढं जळतं तो एवढं जळकय तो तुला सांगतो तो रिशू लगेच तिने बंगला बांध. अरे ते माझ्या एवढे दिवस बांध करू म्हणायचं त्यांनीच आमची आखी बांध खाली. ते तर मला माहिती रे पण तुला जर ते जिरवायचे असेल ना तू डायरेक्ट टॉप मॉडेल फॉर्च्युनर घे. त्याचा अख्खा पैसा संपलाय त्यांनी जमिनी केली बसल तो दाखतो अशी अशी ते जिरो आपण पण आता पैसा न राहिला. आताच बंगल्याचं काम केलंय मोजून 2 बिघे जमीन राहिले आता माग. काय 2 बिघे जमीन राहिली ना? आरती काय कमी आहे का? टाक ती फुकून नादच पुरा करून टाक. ठीक आहे विकून टाकू आपण गिरायक पाय नादच पुरा करून टाकू आपण. आता गिरायक काय गिरायक आम्ही आहे ना घेऊन टाकू तुझी जमीन. काय ती 60 लाख रुपये होती ना तो जमिनीचे 40 लाखाची गाडी घे आणि 20 लाख उडून टाक. साईडला वा बुलट्यांनो गाड्या बिड्या काय दिसा द्या का नाही तुम्हाला? मावशीची गाणी रोशा पाहिलं ना एवढे दिवस आपली एकमेकांची जिरवायच्या नादात हाच आपली ठोकून चाललाय. पाय ना आता यामुळे डबी घेऊन जायची वेळ आली. चला मग आता काय अरे बाजूला सरक आला तुझा बाप रे.